कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारी वानी कीड ही गेल्या वर्षी विदर्भात पेरणीनंतर सर्वत्र आढळून आली। वानी किडीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आणि शेतकरी चिंतेत सापडले होते। मात्र यंदा या संकटाचा सामना शेतकऱ्यांना प्रभावीपणे करता यावा आणि किडीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी आधीच तंत्रज्ञानाधित माहितीपर व्हिडिओ तयार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसारित केलाय। काय आहे ही वानी कीड, कसा होतो तिचा प्रादुर्भाव आणि कोणते आहे त्यांचे उपाय, पहा नंबर 1 न्यूज चॅनलवर डॉक्टर प्रवीण राठोड यांचा विशेष रिपोर्ट। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक प्रवीण राठोड, कीटकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आज आपण वानी या किडीचे व्यवस्थापन या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर वानी ही कीड एक अशी कीड आहे की जी शेतात काडी कचऱ्याखाली आणि जे कुजलेले पालापाचोळा आहे यावर जगणारी एक कीड आहे, निशाचर अशी कीड आहे। परंतु याची संख्या जर शेतात जास्त झाली तर आपल्या रोपांकडे ही वळते आणि रोपांचे जे अंकुर आहेत त्याला इजा करून रोपांची संख्या कमी करते। जर याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर दुबार पेरणीची सुद्धा वेळ येऊ शकते। तर ही कीड जी आहे याचं व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। वानी ही कीड बऱ्याच भागात वानू म्हणून सुद्धा ओळखली जाते, वानू, पैसा। ही मिलीपीड जी कीड आहे, वानी या किडीचं व्यवस्थापन प्रभावीपणे करायचं झाल्यास आपल्याला सुरुवातीलाच शेतातील काडी कचरा आणि जे काही तण आहे हे काढून टाकायला पाहिजे। जसे शेत स्वच्छ ठेवायचे, शेत बांध, कारण गवताच्या ढिगाखाली या किडी लपून बसतात आणि तेथे प्रजनन करून ह्या जास्त प्रमाणात वाढतात। निसर्गतः जर जास्त पाऊस झाला, हंगामात जर जास्त पाऊस झाला तर या किडीचं आपसुकच नियंत्रण होते। मात्र या किडीचं अनुकूल वातावरण, जसे ढगाळ वातावरण, सततचं ढगाळ वातावरण असल्यास या किडीची संख्या ही लक्षणीय प्रमाणे वाढते आणि त्यामुळे आपल्या रोपांचं नुकसान होतं। या किडीच्या व्यवस्थापनाकरिता आपल्याला लक्षात येताच या किडी गोळा करून, जिथे थव्यानी असतात किंवा जास्त प्रमाणात सुरुवातीच्या अवस्थात असतात, त्या गोळा करून मीठ मिश्रित पाण्यात जर आपण टाकल्या तर याचा नाश होतो। ह्या किडी निशाचर असल्याने आणि गवताच्या ढिगाखाली लपून बसल्याने त्या किडी तेथून आपल्याला गोळा करून मिठाच्या मिश्रण असलेल्या पाण्यात आपण ह्या टाकून याचा नाश करू शकतो। दुसरं, वानी या किडीचं व्यवस्थापन आपण पेरणी आधी करायचं झाल्यास आपल्याला जर अनुभव आहे की मागील वर्षी लक्षणीय प्रादुर्भाव होता, त्या ठिकाणी आपल्याला याच्या व्यवस्थापनाकरिता कार्बोसल्फान 6% किंवा फिप्रोनिल 0.3% 5 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून शेतात हेक्टरी फेकावे, जेणेकरून या किडीचं प्रभावी व्यवस्थापन होईल। उगवणीनंतर याचा प्रादुर्भाव लक्षात आल्यास मात्र आळवणी हा पर्याय उरतो। तर क्लोरोपायरिफॉस 20% EC 40 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी। तर आळवणी करताना स्प्रे पंपाचा नोझल जो आहे तो काढून आपण पिकाच्या लाईनीत याची आळवणी करावी, जेणेकरून प्रभावी व्यवस्थापन होईल। 2 मिनिटं। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।